महत्वाची बातमी म्हणावी घरातल्या महत्वाच्या काही ठिकाणी जे आहे ते आत्ताच हप्ता पाठवण्यास सुरुवात झालेला आहे। वरळीतील एका महिलेचा आपल्याला मेसेज आलेला आहे, तिला 3000 रुपये जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत। आम्ही डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3000 इतका जो लाभ आहे तो 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। अखेर सर्व लाडक्या बहिणींचा आज नवरात्रीचा 7वा दिवस गोड सुद्धा झालेला आहे। कारण आज नवरात्रीच्या 7व्या दिवशी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज रविवार 28 सप्टेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आज सकाळी 7 वाजल्यापासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत असलेला हप्ता तुमच्या खात्यामध्ये आजपासून या ठिकाणी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींचा आज नवरात्रीचा 7वा दिवस गोड सुद्धा झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला होता आणि त्याप्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत आज बहिणींचा लाडक्या बहिणींचा रविवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज जरी रविवार असला तरी पण आज बँकांना सुट्ट्या देण्यात आलेल्या नाहीत, कारण लाडक्या बहिणींनो प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये विस्तार होत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो 28 सप्टेंबर 29 सप्टेंबर आणि या ठिकाणी 30 सप्टेंबर या 3 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींचा आज रविवार गोड झालेला आहे, उद्या सोमवार गोड होईल आणि परवा दिवशी मंगळवार सुद्धा गोडच होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार होत आहे त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती लगेच बघणार आहोत। त्यापूर्वी आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत, एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना काय आदेश दिलेले आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना काय काय गोष्टींची माहिती दिलेली आहे, संपूर्ण सविस्तर पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ऐकून घेऊयात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी काय म्हटलेले आहेत, काय आदेश दिलेला आहे, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। ई-KYC मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। आता बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी या ठिकाणी 6 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींचा आज नवरात्रीचा 7वा दिवस 100% गोड सुद्धा झालेला आहे, कारण आज नवरात्रीचा 7वा दिवस आहे, उद्या 8वा दिवस आणि परवा दिवशी या ठिकाणी 9वा दिवस, म्हणजेच एकंदरीत 3 दिवसांमध्ये नवरात्री संपत आहे। त्या सामन्याच्या मुहूर्तावरती या ठिकाणी राज्य सरकारने कालच निर्णय घेतलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 28 सप्टेंबर 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर या ठिकाणी या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार होते आणि त्याप्रमाणे आजपासून सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। आजपासून राज्यातील उर्वरित 2,26,00,000 बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जरी तुम्ही KYC केलेले असेल किंवा KYC केलेले नसेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी परत KYC करायची गरज आहे, परंतु सप्टेंबर हप्त्यासाठी KYC ची गरज नाही, ऑक्टोबर हप्त्यासाठी KYC ची गरज नाही, कारण या दोन्ही हप्त्यांचे पैसे
आजपासून पुढील 3 दिवस वितरित होणार आहे आणि तुम्हाला KYCची तारीख 31 ऑक्टोबर शेवट दिलेली आहे, त्यामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही KYC करू शकता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे आलेले आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आज दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती बघून घ्या। तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 2,50,000 वार्षिक उत्पन्न त्याच्या आत असणाऱ्यांनाच ती योजनेचा लाभ तर द्यायचा। बघा लाडक्या बहिणींनो आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करण्यासाठी कालच बँकांकडे पाठवण्यात आलेले होते आणि या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये निर्वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार होत नाही। त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आज कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार आहेत, आज सर्व मिळून किती पैसे मिळणार, मागील हप्त्यांचे पैसे जर मिळालेले नसतील तर आमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का, अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले होते। तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सुद्धा देणार आहे। त्यापूर्वी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना काय आदेश दिलेला आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना 1,500 मिळणार का 3,000 रुपये मिळणार, त्यावरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे, आदेश सुद्धा दिलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींनी ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे। महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये आज सकाळपासून विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो प्रत्येक महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो आणि तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता नेहमी विस्तार सुद्धा झालेला आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज रविवार असून सुद्धा या ठिकाणी आज बँका सुरळीतपणे सुरू ठेवलेल्या आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना जरी काही बँका बंद असल्या तरी पण या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून पैसे वाटप होत आहेत, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बँकांचा आणि तुमच्या या ठिकाणी पैशांचा कोणताही संबंध नाही, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने मनामध्ये संभ्रम करायचा नाही। बघा लाडक्या बहिणींनो प्रतीक्षा संपत आहे। सप्टेंबर हप्ता ऑक्टोबर हप्त्याचे पैसे या ठिकाणी थेट बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे, कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नवरात्रीचे शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत आणि या 3 दिवसांमध्ये महिलांना लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या साड्या घेता याव्या, उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खरेदी करता यावे, त्यासोबतच तेल डबा असेल विविध किराणांच्या वस्तू खरेदी करता याव्यात। या दृष्टिकोनातून राज्य सरकारने आजपासून या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, महिला व बालिका सेवाचे मंत्री तथा अर्थमंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही सुद्धा काय काय गोष्टी सांगण्यात आलेल्या होत्या त्या सर्व गोष्टी ऐकलेल्या आहेत। एकंदरीत आता तुम्हाला पुराव्यासहित माहिती दिलेली आहे। आता आपण या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, कारण लाडक्या बहिणींनो 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील सरासरी 2,26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना या 2,26 लाख बहिणींपैकी भरपूर लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कारण आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना या योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींनी KYC केलेले असेल आणि ज्यांनी KYC केलेले नसेल त्यांनी अर्जंट सूचनांचं पालन करायचं आहे। ज्यांनी KYC केलेले आहे आणि ज्यांनी KYC केलेले नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारने अर्जंट सूचना दिलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो ही अर्जंट सूचना काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा लाडक्या बहिणींनो 28 जून 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी, लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आर्थिक फायदा करण्यासाठी त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अर्थ खात्याकडून या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी लाडकी
बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यांना सक्षम बनवण्यासाठी, परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा आठवत असेल की काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे आले, त्यानंतर हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते. म्हणजेच भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या बहिणींना संपूर्ण महिन्यांचे पैसे आलेले नाहीत. आता याचं मुख्य कारण समोर आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेमध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी या ठिकाणी साड्या नेसल्या, टिकल्या लावल्या, डोक्याला केस लावली आणि आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी आहोत अशा पद्धतीने सरकारची फसवणूक केली. काही लाडक्या बहिणींनी पैशाच्या लालचीपोटी, त्या बहिणी श्रीमंत घरामधील होतील परंतु त्यांनी पैशाच्या लालचीपोटी या ठिकाणी अधिकाऱ्यांना पैसे चारले आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नकली बनावट कागदपत्रे काढून टाकली आणि सरकारची फसवणूक केल्याचं निदर्शनास सुद्धा आलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो आता तुमचा या ठिकाणी भरपूर वेळ घेतलेला आहे. आता याच्या पुढे वेळ घेणार नाही. तुम्हाला थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवतो, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर आज राज्य सरकारने कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे सोडलेले आहेत, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो ज्या भागांमध्ये अति मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. त्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी असतील आणि त्यांचा पुरामुळे अतोनात नुकसान झालेलं असेल, गायगुरे वाहून गेलेले असतील, घरे वाहून गेलेले असतील, मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा देण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या माध्यमातून सक्षम सुद्धा बनवले जाईल. बघा लाडक्या बहिणींना आता ही झाली काही शेतकरी बहिणींविषयी अपडेट, परंतु ज्या बहिणी शेतकरी बहिणी नसतील, ज्या भागामध्ये जास्त पाणी साचलेलं नसेल तर त्या भागामध्ये आज पैसे येणार आहेत का? बघा लाडक्या बहिणींना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये सेम टू सेम सध्याच्या स्थितीला पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस सुरू आहे, काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार, काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी नॉर्मल पाऊस सुरू आहे, म्हणजेच रिमझिम सुरू आहे. तर या भागांमध्ये सुद्धा पैसे येतील. बघा लाडकी बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वीकडे पाऊस सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी हाताला काम नसल्यामुळे पैसे सोडण्याचे आदेश या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. तर त्याची सुरुवात आजपासून होत आहे, कारण आता महिना संपत आला. महिन्याचे फक्त शेवटचे 3 दिवस उरलेले होते. त्याच दृष्टिकोनातून हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नये. लाडक्या बहिणीनं तुमची कार्यार्थने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण राज्य सरकारने निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते. कालच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्त्याचा निधी, ऑक्टोबर हप्त्याचा निधी या ठिकाणी बँकांकडे हस्तांतर करण्यात आलेला होता आणि या बँकांच्या माध्यमातून आज सकाळपासून या ठिकाणी थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. आज या प्रमुख जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता येणार नाही. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये विविध अनुदानाचे पैसे आज वाटप होत आहेत. याच्यामध्ये लाडक्या बहिणीनं तुमच्या घरामध्ये कोण ज्येष्ठ नागरिक असेल, कोण विधवा पेन्शनचे लाभार्थी असतील, कोण संजय गांधीचे लाभार्थी असतील किंवा विविध योजनांचे लाभार्थी असतील तर तुम्हाला सर्वांना पैसे वाटप होत आहेत. सर्व सरकारी योजनांचे पैसे आजपासून पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये वाटप सुद्धा होतच आहेत. बघा लाडकी बहिणींनो आता या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतला. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आपल्याला जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी कधी सांगणार आहेत. बघा लाडकी बहिणींनो आता आपण लगेच जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊया. तत्पूर्वी लाडकी बहिणींना कोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील आणि कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत त्याविषयी आदिती तटकरे मॅडमनी कोणती सूचना दिलेली आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना पुढच्या 2 दिवसानंतर या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू स्वस्त दराने मिळणार आहे, तेलाचा डबा किती रुपयांना मिळणार आहे याची माहिती सुद्धा देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण बघून घेऊयात की लाडक्या बहिणींसाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि कोणकोणत्या
बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही त्याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या ठिकाणी तुमची हजारो रुपयांची बचत होणार आहे। तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणीनं 1 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये या 375 वस्तू स्वस्त दराने मिळणार आहेत। तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणीनं कमी पैशांमध्ये अधिकच्या वस्तू वाटप सुद्धा होणार आहे। त्याच्यामध्ये दुधाचे पिशवी स्वस्त दराने मिळणार आहे, तेलाची किमती घसरलेल्या आहेत, त्यासोबत शेंगदाण्यांच्या किमती घसरलेल्या आहेत, खायच्या गोष्टी घसरलेल्या आहेत, निरमा असेल, साबण असेल, शॅम्पू असेल, कोलगेट असेल, टूथब्रश असेल, हळद असेल, मीठ असेल, शेंगदाणे असतील, अशा पद्धतीचे जे आपल्या किराण्याच्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तूंच्या किमती या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कमी करण्यात आलेल्या आहेत। त्यासोबत याच्यामध्ये सोने पण आहे, सोन्याच्या किमती सुद्धा कमी करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना सोने खरेदी करता येईल इतक्यापर्यंत सोन्याचे भाव घसरतील अशा पद्धतीने नवीन अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत काही महत्त्वाचे मुद्दे होते, ते महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत। आता आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता थेट जिल्ह्यांची बँकांची यादी बघून घ्यात। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही याच्यासाठी पात्र आहात का, कारण लाडक्या बहिणींना आज आदित्य तटकरे मॅडमच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार आम्ही लाडकी योजनेमध्ये काही नवीन नियम सुद्धा लागू केलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना अगोदर काही महत्त्वाचे नियम लागू होते आणि आता याच्यामध्ये नवीन नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला अगोदरचे नियम आणि आताचे नियम सुद्धा वाचून दाखवत आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींना लाडकी योजना सुरू झालेली होती त्यावेळेस भरपूर नियम लावण्यात आलेले नव्हते, कारण या ठिकाणी सरकारला मतदानाची गरज होती आणि लाडक्या बहिणींना सुद्धा हप्त्यांची गरज होती, लाडक्या बहिणींना योजनेची सुद्धा गरज होती। त्यामुळे ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस जास्त नियम लावण्यात आलेले नव्हते, परंतु जशी जशी लाडकी बहीण जुनी होत चाललेली आहे तशा पद्धतीने या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नियम लावले जात आहे। नियम लावून लाडक्या बहिणींना योजनेमधून बाहेर सुद्धा फेकलं जात आहे। परंतु लाडक्या बहिणींना आता तुमच्याकडे ऑप्शन राहिलेला नाही, आता तुम्हाला कोणताही पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या नवीन प्रमुख 5 नियमांमध्ये बसायला पाहिजेत आणि तुम्ही आता जुन्या नियमांमध्ये सुद्धा बसायला पाहिजेत। म्हणजेच एकंदरीत पहिले 5 नियम आणि आताचे 5 नियम एकंदरीत 10 नियमांमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी बसत असतील अशाच बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। अशाच बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी वाटपाचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो तुमची प्रतीक्षा संपत आहे, तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सर्व बँकांना तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये कोणकोणत्या लाभांचे पैसे वाटप होत आहे, म्हणजेच एकंदरीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे, त्यासोबत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत, त्यासोबत लाडक्या बहिणींना विविध योजनांचे पैसे वाटप होत आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे। सरकारने शब्द दिला होता की लाडक्या बहिणींना महिन्याच्या शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे देऊ आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनी काल प्रश्न विचारलेला होता की एकनाथ शिंदे साहेब प्रत्येक महिन्याला म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणींना 3000 रुपये देऊ, लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र देऊ, परंतु आमच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये का जमा होत आहेत। बघा लाडक्या बहिणींना काय असतं की ज्यावेळेस सरकारकडे जास्त पैसे असतात त्यावेळेस सरकार घोषणा करत असतं, परंतु ज्यावेळेस हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडायचे असतात त्यावेळेस सरकारकडे पैशाची कमतरता असते, राज्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी घडत असतात, त्यामुळे जास्त पैसे त्या ठिकाणी खर्च झाल्यामुळे लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे काही महिन्यांमध्ये मिळालेले नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो आता सध्याच्या स्थितीला सरकारकडे निधी उपलब्ध झालेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे गॅस कनेक्शनचे पैसे एकदाच देऊन टाकले की त्या सरकारला सुद्धा 1-1.5 महिना काळजी करायची गरज नाही। आता सप्टेंबर महिना संपून गेलेला आहे, त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा काळजी करायची गरज नाही। बघा ज्यावेळेस तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महिला दिन होता, महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे दिलेले होते, त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना एकत्रितपणे आज सकाळी 7 वाजल्यापासून थेट बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। बहिणीनं लाडक्या बहिणींना आता तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज नाही, कारण आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे आणि उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि जे उर्वरित 12 जिल्हे अजून राहिलेले आहेत त्या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। एकत्रित 3 दिवसांमध्ये सरसकट सर्व लाडक्या
बहिणींना पैसे येणार आहेत, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा सांगत आहे। त्यामुळे 2 मिनिटं कान उघडे ठेवून हा व्हिडिओ सुद्धा ऐकायचा आहे, डोळ्यांनी पाहायचा आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो एकत्रितपणे जिल्ह्यांची यादी वाचून दाखवता, त्यानंतर बँकांची यादी वाचून दाखवणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो याच्यामध्ये जे जुने नियम लावण्यात आलेले आहेत, नवीन नियम लावण्यात आलेले आहेत, ते नियम सुद्धा सांगत आहे। तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या नियमांचं पालन करायचं आहे। जर तुम्ही या ठिकाणी नियमांचं पालन केलं तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। ज्या बहिणी नियमांचं पालन करतील त्यांची प्रतीक्षा संपेल, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करणार नाही त्यांची प्रतीक्षा संपणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, अगोदर कोणकोणते नियम लावण्यात आलेले होते, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा, लाडक्या बहिणींनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल अशा बहिणींना पैसे येतील। याच्यामध्ये टॅक्सी असेल, ट्रॅक्टर असेल तर पैसे येतील, परंतु ज्यांच्याकडे प्रॉपर 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे येणार नाहीत। ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल, ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, ज्यांचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील, तर अशा ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। नवीन नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत असायला पाहिजेत। जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, तरच तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो आता आपण सर्व माहिती बघितली, आता आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता थेट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर, नागपूर शहर, अमरावती शहर, बुलढाणा शहर, त्यानंतर परभणी, बीड, जालना, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, त्यासोबत रायगड, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, त्यानंतर लाडक्या बहिणीनं नंदुरबार असेल, त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर सांगितला, त्यानंतर लाडक्या बहिणीनं वाशिम असेल, यवतमाळ असेल, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। कारण या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता अगोदर आलेला होता, त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा येऊ शकतो। बघा, लाडक्या बहिणींनो आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आज सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जरी 28 सप्टेंबरला आला नाही तर 29 सप्टेंबर किंवा 30 सप्टेंबरला येऊ शकतो। कारण लाडक्या बहिणींनो महिना संपत आल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये कमीत कमी सप्टेंबर महिन्याचा हप्ता तरी विस्तार राहू शकतो, अशा पद्धतीच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे, या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे, परंतु अजून जर काही नवीन अपडेट आले म्हणजेच अजून काही तांत्रिक अडचण आली तर त्याची अपडेट सुद्धा देणार आहे। परंतु तुमची आता खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष संपेल अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात